आई आपल्या सोसायटीत कोणीतरी तुम्ही बनवताना तशीच्या तशी सेम खीर बनवतोय. काय घमघमाट सुटलाय. ओ माय गॉड, आपल्याच घरात खीर बनतेय. काय खास आहे आज? तूच सांग काय खास आज. म्हणजे नक्की काहीतरी खास आहे. ओ गॉड, मी विसरले का? अरे देवा, कुणाचा बर्थडे? काय विसरले मी? अॅनिव्हर्सरी नाही, काहीच नाही आज. संकष्टी, विनायकी, आई काहीच नाही आज. अगं शुभ्रा, कुठल्या खास कारणासाठी नाही बनवते मी खीर. मी खीर ना माझ्या बबड्यासाठी बनवते. सोहमसाठी? हो ना, किती बदललाय ग तो. खूप आवडते त्याला खीर. एकदम गुणी झालाय नाही. मला तर वाटतं मध्ये ना त्याचे ग्रहच खराब होते बहुतेक. आता ना तुला मी सांगते बघ शुभ्रा, आता सगळं खूप नीट होईल, छान होईल. या क्षेत्रात ना तो कोणीतरी मोठा माणूस बनेल. मला ना असा दिसतोय माझा सोहम. असा छान सुटाबुटात आहे. ते टीव्ही वाले, पेपर वाले त्याच्या मुलाखती घेत आहेत आणि ना त्याचं स्वतःच असं एक मोठं हॉटेल आहे. आई खीर. आई आई अगं बाई, अगं लागली की काय खाली? नाही नाही, वाचली. थोडक्यात वाचली ग. हे ना सोहमच्या विचारामध्ये माझं खिरीकडे लक्षच राहिलं नाही. सोहमसाठी किती स्वप्न बघता ना आई तुम्ही. मी तेवढंच करू शकते ना शुभ्रा. मी फक्त स्वप्न बघू शकते. मेहनत तर त्यालाच करायची आहे. पण तो करेल. तुमची सगळी स्वप्न पूर्ण करेल आई. त्याला त्याचा रसा थोडा वेळ द्यावा लागेल, पण तो द्यायलाच हवा ना आपण. मला ना सोहमला असं खूप मोठा माणूस झालेला बघायचंय. तुम्हा दोघांचा संसार अगदी सुखाचा व्हावा असं वाटतं मला. तू पण किती काम करतेस शुभ्रा. तुलाही ना खूप छान बढती मिळाली पाहिजे. तुझ्या क्षेत्रात तू खूप पुढे गेलं पाहिजेस. मला असं वाटतं तुम्हा दोघांना जे जे हवं ते सगळं मिळालं पाहिजे. गाडी, बंगला, जे हवं ते. तुमची खूप प्रगती झाली पाहिजे. आई आई, पुरे 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 तुम्ही खूप स्वप्न बघताय. मी खरं सांगू का, तुम्ही असं सगळं बोलायला लागलात ना की ते ऐकूनच खूप छान वाटतं मला. आणि असं वाटतं तुमच्यासाठी ही सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत. आई खीर घे. तुझ्या तोंडात साखर पडो. आई खीर. मला माहिती तुला खीर फार आवडत नाही ना. असं नाहीये, चालेल. हा, काय आहे? हे बघ, तुझ्यासाठी खास खाऊ करून ठेवलाय मी. आई, नारळाच्या वड्या केल्यात तुम्ही? मला माहितीये माझ्या लेकीला खीर आवडत नाही, पण नारळाच्या वड्या खूप आवडतात. म्हणून खास करून ठेवल्या होत्या तुझ्यासाठी. ही खीर ना तुला फक्त देवाजवळ ठेवण्यासाठी दिलीये. या खिरीचं काय करताय? आणि अगं ही मी घेऊन चाललीये बबड्यासाठी आणि ह्यांच्यासाठी. मला ना काय करू काही कळत नाहीये. मला त्या दोघांना एकत्र काम करताना बघायचंय. मगाशी ह्यांना फोन केला होता ग मी, पण गडबडीत होते. मी ह्यांना म्हटलं सुद्धा सोहमचा काम करतानाचा फोटो काढून मला पाठवा. यांनी फोटो सुद्धा पाठवला नाही. गडबडीत तसाच फोन ठेवून दिला. आता काय करू? कसं चाललंय सोहमचं काम काही कळत नाहीये मला. आई अहो, कामात असतील दोघं, कळवतील. अगं हो ना, म्हणूनच मी ठरवलं खीर घेऊन प्रत्यक्षात जाऊन बघते कसं काय चाललंय सोहमचं. ही मी देवासमोर ठेवते. काय बंडल किचन आहे. साधा एसी सुद्धा नाहीये इथे.
तो राजे स्वतःला मोठा माणूस समजतो. एक नंबरचा चिंदी माणूस आहे. बाहेर कस्टमरला इम्प्रेस करायला 4-4 एसी लावून ठेवलेत आणि आत इथे आम्ही घामाने मरतोय. सर काही हवंय का? दिसत नाही फॅन घेतोय. हो सर, पण हा फॅन इथेच असतो. तुला कशाला हवंय रे फॅन? आज बघ किती गरम होत आहे. ऍक्च्युली सर, एसीची हवा इथपर्यंत पोहोचत नाही म्हणून ठेवला फॅन इकडे. कशाला हवा खायची आहे तुला? दिवसभर बसून असतोस ना. हो सर, सर ऐका ना. ए सोहम, फॅन घासायच्या आधी कढई घास ना. काय मूर्ख आहेस काय? फॅन घासायला नाही आणलाय, गरम होतंय म्हणून आणलाय. हो वाव, ते कूल वाटतंय ए मस्त. बाजूला हो मॅडी, माझ्यासाठी आणलाय फॅन. Oh God, my eyes! Oh no! मी blind झाले. Oh God! ओ मॅडम, ओ फॅन 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 बंद करा ना तो. कोणी मूर्खासारखा मसाला उडवला. अहो मी नाही, मी तर मसाला भरतोय. शी. Oh God, my eyes! अरे वा वा वा, प्लेझंट सरप्राईज. फोन नाही, निरोप नाही, अचानक कशी काय आलीस? अहो तुम्ही कामाच्या गडबडीत असताना म्हटलं कशाला फोन करत बसायचं. मनात आलं, निघून आले. वा, आई इथे काय करते? तुमच्यासाठी आणि बबड्यासाठी खीर करून आणली. वा, क्या बात है. आता माझ्या मनात ना खिरीचा विचार दरवळतच होता. याला म्हणतात गोल्डन चान्स. मॅडी ते कशा आहात तुम्ही? मस्त आहे. तुम्ही? खीर आणलीये करून. वाव, सगळ्यांसाठीच आणली आहे. काय मस्त वास येतोय खिरीचा. ए विश्वास, इकडे ये ना. वाव, हॅलो मॅम, कसा आहेस रे? मी मस्त. अरे विश्वास, मॅमने आपल्यासाठी खीर आणली. तर राजेंची वाट लावतो. वाव, सॉरी मॅम, कस्टमर बघा बघतात आपल्याकडे. अगं मग दे ना त्यांना. विश्वास, देऊन ये. सर, मॅडमने स्पेशल खीर आणली. घ्या घ्या, जगातली 1 नंबर खीर आहे. अहो तुम्ही चाखून तर बघा आधी. हो. 1 नंबर मॅम. वाव वाव मॅम, आम्ही सगळ्यांना देऊन येतो. थँक्यू मॅम. आणि अहो मॅडीताई ते वाटी, अहो तुम्हालाही द्यायची होती ना खीर. अगं नाही, आधी बबड्याला दे, त्याला आवडते ना खूप. अहो पण तुम्ही घ्या ना थोडी. मी नंतर घेईन, तू बबड्याला आधी दे. तू किचन मध्ये जा. बर, मी आलेच. हा, ए बाजूला हो. अरे बघतोयस काय? बाजूला होत.
बबड्या, 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 तू हे काय करतोयस? हे काय करतोयस तू? तू भांडी घासतोयस? बोल ना. आई मी माझं काम करतोय. राजेंनी मला ही सगळी भांडी घासायला सांगितली आहेत, ते पण 1 तासात. हे बघ मला उशीर होईल, तू थांब ना, बाहेर थांब ना, मी भांडी घासतो. हा बबड्या, तू आधी मला सांग, तुला यांनी भांडी घासायला सांगितली? हो आई, बघ ना सगळेच आपापली कामं करतायत आणि मला माहिती आहे तुला मी हे काम करताना नाही बघवणार, म्हणूनच तुला म्हटलं तू बाहेर थांब. भांडी घासून झाली ना की मी बाहेर येतो. हा तू आधी इकडे, इथे बस, इथे. अरे देवा, साबण लागलाय तुझ्या तोंडाला. काय रे राजा, काय अवस्था करून घेतलीस रे स्वतःची. झोपतंय का खूप? हा बघू. नाही, ते सकाळपासून हात पाण्यात आहेत ना, म्हणून होत असेल. पण मी ब्रेक घेऊन थोडं खाल्लं किंवा पाणी प्यालो ना की बरं वाटेल मला. आई तू सकाळपासून पाणीही प्यायला नाहीयेस? काही खाल्लं नाहीयेस सकाळपासून? तू थांब आधी. अरे काय रे राजा, हे घे पहिल्यांदा, आधी खा बरं. तू घे. आई नकोय मला भांडी घासू दे. बबड्या, हे घे. मला माहितीये तुला भूक सहन होत नाही. 2 घास खा. माझ्यासाठी खा ना बाळा, प्लीज. आई नको प्लीज नको. आई बबड्या, ऐक माझं, हे घे, खा. ती घाम आलाय रे तुला, किती उकडतंय इकडे. सावकाश खा बाळा. अरे पण बबड्या, तू भांडी घासत होतास, हे काम का करतोयस तू? आई अगं, माझ्याकडे दुसरा पर्याय आहे का? 12वी पास आहे म्हटल्यावर कोण ठेवणार आहे मला कामाला? आणि दुसरीकडे कुठेतरी जाऊन हेच काम करण्यापेक्षा मी म्हटलं आपल्याच रेस्टॉरंटमध्ये करतो. अरे पण तू हॉटेल कसं चालवायचं हे शिकायला आला होतास ना इथे, म्हणजे तुला हे ते शिकवणार होते ना. हो आई, मला तर शिकायचं होतं, त्यांनी मला भांडी घासायला शिकवलीत. पण मी मनापासून घासतोय आई. हे धर, 1 तास आहे माझ्याकडे, मला संपवू दे काम. काय झालं रे, काय झालं? खूप झोंबलं का रे? ऐक आई, यांनी तुला हे काम शिकवलं? बापडे, ठेवून देते, ते ठेवून दे. तू हे काम करणार नाहीयेस. तू माझ्या बरोबर ये. तू माझ्या बरोबर बाहेर ये. आई करू दे ना काम, नको ना घरी नेऊस मला. आई मी वाटेल ते काम करायला तयार आहे, पण मला शिकायचं आहे का आई? भांडी घासतात काय शिकण्यासारखं असतं रे सोहम? हे शिकायला आलायस तू इकडे? असावरी काय झालं? विश्वास, असावरी मॅम एवढा का चिडल्यात? ओ माय गॉड, ते मला पण ओरडतील. मी पण कढई घासायला दिली होती ना त्याला. थांब असावरी, कुठे घेऊन जातेस सोहमला? तो काम करतोय, त्याची ड्युटी अजून संपलेली नाहीये. हो आई, अजून माझी ड्युटी संपली नाहीये, मला करू दे ना काम. आणि भांडीच तर घासतोय. हेच काम जर तुला करू द्यायचं असतं ना, तर शुभ्राच्या ऑफिसमध्ये शिपायाची नोकरी करून दिली असती मी तुला. पण मला तुझी क्षमता माहिती आहे सोहम. तू काय करू शकतोस हेही माहिती आहे मला.
चला घरी चला. आई आई अगं ऐकून तर घे. आई मी काय बोलतोय ऐकून घे ना एकदा. आई सर सांगा ना आईला तुम्ही. मला करायचं आहे माझं काम. मला तुमचा प्रत्येक शब्द पाळायचा आहे सर. आणि मला खात्री आहे हे जे काम तुम्ही मला दिलंय ना ते सुद्धा माझ्या चांगल्यासाठीच दिलंय. मला कळत नाहीये मी भांडी सुद्धा घासतोय मग माझं नेमकं काय चुकतंय. आता आईच्या मनातून तुम्ही कायमचे उतरणार मिस्टर अभिजित राजे. बाबड्या ये बाळा ये ये आधी बस इथे. काय ग आसावरी, काय झालं? बस अगं तू सोहमला घेऊन का आलीस? बघू. अरे काय रे हे. अरे मला सांगायचंच तरी तू इथनं हलू नकोस. मी औषध घेऊन आले. अरे सोहम काय झालं? तू अभिज किचन मध्ये नवीन कामासाठी गेला होतास ना आज तू नव्याने काम सुरू करणार होतास ना? हो ना. मग हो मी केली होती सुरुवात. पण तो माणूस कसा आहे ना हे आज माझ्या आईला सुद्धा कळलं. त्यांनी मुद्दामून राग काढायला मला अभिज किचनला बोलवलं होतं. तुम्हाला माहितीये मी किती उत्साहात गेलो होतो, किती उत्साहात तयार झालो होतो. आणि तिथे जाऊन काय करायला लावलं माहितीये मला भांडी घासायला लावलीत त्यांनी. ती पण लोकांची उष्टी भांडी. मग काय मला भांडी घासायला लावलीत त्यांनी तिथे. ते ठीक आहे पण त्यांनी काय केलं? हो काय केलं काय मी तेच सांगतोय. भांडी घासायला लावली. अजून काय करायला हवं होतं. ते करून करून ना माझे हात झोंबायला लागलेत आता. मला इतका त्रास होतोय ना. मी आईला प्रॉमिस केलं होतं ना की ते सांगतील ते मी सगळं करणार. म्हणून त्यांनी सांगितलेलं मी सगळं केलं. मी भांडी घासलीत. मी मोठमोठ्या गोण्या उचलल्या. मला मोरी साफ करायला लावली. मी सगळं केलं. त्या पावडरने माझे हात इतके झोंबायला लागलेत ना. आणि त्यानंतर ना मला त्यांनी टॉयलेट धुवायला सांगितलं. मी ते पण धुणार होतो पण आईला ते सहन झालं नाही आणि मला इथे घेऊन आली. हात बघू बाळा बघू. आई हळू ग. खूप झोंबतंय ग. सॉरी राजा बघू. आसावरी इतकं काही झालं नाही. अगं काम करताना थोडाफार त्रास हा होणारच. लवकर बरा होईल. हा काकू तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही मला किती वाईट वाटतंय ते. काय अपेक्षा केली होती मी. मला काय पाहायला लागलं. मला आठवतं ना मी किती हौसेने गेले होते. मला ना माझ्या बबड्याला काम करताना पाहायचं होतं. मी डबा घेऊन गेले. सगळे बाहेर होते हो. मी तर माझ्या मुलाला शोधत होते. आणि हा एकटाच होता किचन मध्ये भांडी घासत. काही बोलत नव्हता तो. गप्प शांतपणे सांगितलेलं काम करत होता. आई हे बघ मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. मला नाही लाज वाटत. झालंच तर मी तुझ्यासाठी ना भांडी घासून हात झिजवायला सुद्धा तयार आहे. गप्प बस सोहम. काय बोलतोयस तू. नको बोलूस रे असं. काकू सोहम छोटा होता ना तेव्हा त्याचे इवले इवले हात तर मी लोणी लावून मऊ केलेत. आणि आज बघ ना कसं बोलतोय तो. ते
अभिजित राजे, माझ्याकडून भांडी घासून घेणं तुला महागात पडणार आहे.